जय भीम नमो बुद्धाय। मी तुमच्या सर्वांची आवडती गायिका दिली अंजली भारती। आज 14 ऑक्टोबर म्हणजे आम्ही दीक्षाभूमीला इथे आलेलो आहोत आणि आजचा दिवस जर आमच्या जीवनात आला नसता तर खरंच आम्ही कोणातरी पाटलाच्या वाड्यावर मी शेण काढत राहिली असती, वहिनी टोपली उचलत राहिल्या असत्या, भाऊ आम्हाला आणून देत होते नाही का, अशी आमची कंडिशन असती। पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली नसती तर आज आमची वाट लागली असती। म्हणून माझ्या सर्व बांधवांना मला सांगू इच्छितो, एक छोटासा संदर्भ मी तुम्हाला देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एक राजा असते आणि एक प्रधान असते, रस्त्याने जात असते, तिथे एक लोहार असते आणि तो लोहार भाता मारत राहते तिथे आणि त्याचं एक छोटंसं झोपडं असते। तो राजा त्याची कंडिशन पाहते आणि त्या प्रधानाला म्हणते की याला आपल्या इथून एक चंदनाची बाग देऊन दे आणि त्या लोहाराला चंदनाची बाग देऊन देतात। आणि एका वर्षानंतर जेव्हा राजा त्याच रस्त्यानं जाते तर त्या रस्त्यानं जाताना त्या प्रधानाला विचारते की प्रधाना, आपण एका लोहाराला चंदनाची बाग दिली होती, काय झालं असेल त्याचं, चल आपण जाऊन बघू। म्हणून राजा आणि प्रधान तिथं जाऊन बघतात तर त्याचं तेच झोपडं असते, तोच त्याचा भाता असते, तोच त्याचा घन असते आणि तो तशाच दारिद्र्यामध्ये तिथं बसलेला असते। तेव्हा राजा तिथं जाते आणि म्हणते, अरे लोहारा, मी तुला चंदनाची बाग दिली होती, काय केलं तू त्याचं? तर लोहार उठते आणि राजाच्या पाया लागते आणि राजाला म्हणते की राजे, तुम्ही खरंच माझी खूप मोठी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली। तुम्ही जशी मला चंदनाची बाग दिली ना तर मला लकडा आणण्यासाठी कुठेही जायचं काम पडलं नाही, मला सर्व कोळसा करायच्या कामी आले। राजा डोक्यावर हात ठेवते, म्हणते तुझ्याकडे एखादं लाकूड वाचलं आहे का चंदनाचं? तर म्हणते हो। ते लाकूड घे आणि चल माझ्यासोबत बाजारामध्ये। ते लाकूड घेऊन जातात। काही व्यापारी राजाला बघून सर्व धावत येतात आणि एका व्यापाऱ्याला राजा विचारतो की या चंदनाच्या लाकडाचे किती पैसे देशील? तेव्हा तो व्यापारी म्हणते की मी 1000 सोन्याच्या मोहरी देईल। दे म्हणते त्या लोहाराला आणि ते लाकूड घे। त्या लोहाराला एका लाकडाच्या 1000 मोहरी देतात सोन्याच्या। जसा लोहार विचार करते की एका लाकडाच्या मला 1000 मोहरी देत आहेत आणि मी असंख्य असे लाकडं जाळले फक्त 1 आणि 2 मोहरीसाठी, खरंच मी किती गलती केली। असंच आमचं आहे, जशी राजानं चंदनाची बाग त्या लोहाराला दिली होती अशीच चंदनाची बाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे। आणि आज जर आम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही, कारण संविधान आमचा अधिकार आहे, आमचा फंडामेंटल राईट आहे आणि आज जर तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही तर आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही। आमची लोहारासारखी कंडिशन होऊ नये म्हणून माझ्या समाजाला सर्वांना सांगते की आम्ही जागृत झालो पाहिजे, कारण दीक्षाभूमी हा आमचा फंडामेंटल राईट आहे। जर आज आम्ही जागृत नाही झालो तर जसं बौद्धगयासाठी आम्हाला लढा द्यावा लागत आहे तसाच आम्हाला दीक्षाभूमीसाठीही लढा द्यावा लागेल। म्हणून माझ्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो की जागृत व्हा, कारण जागृत व्हा आणि दुसऱ्याला पण जागृत करा। आम्ही उठत बसतो, आमचे नेते असे, आमचे नेत्याला जाऊ द्या कुठं आपली काय घालायचं घालू द्या, पण आम्हाला जागृत झालं पाहिजे। आम्ही जटपर्यंत जागृत होऊ नये नाही तर आमचं ह्या अधिकार आहे ह्या सुद्धा मनुवाद्याच्या तावडीत चालला जाईल, आम्ही बोंबल्या मारत बसू। हे असं काही होता कामा नये। म्हणून माझ्या बांधवांना इच्छाच सांगतो की आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी फार मोठं, बाबासाहेबांना धर्मांतर करून फार मोठं आम्हाला गिफ्ट दिलं। जर धर्मांतर झालं नसतं तर आम्ही अछूतच्या अछूतच राहिलो असतो, पण धर्मांतर म्हणून म्हणतात की बाबासाहेब के सिवाय किसी का साथ नहीं, इससे बढ़ के कोई बात नहीं, सुन मनोज राजा हमारे उत्थान में धर्मांतर के सिवा किसी का साथ नहीं, किसी का साथ नहीं। म्हणून आम्हाला जागृत झालो पाहिजे आणि आम्ही जागृत राहिलो पाहिजे। सर्व हे बघ, हे सर्वांना घेरे, हे सर्व भाऊ माझे, माझ्या माय बहिणी सर्व आज 14 ऑक्टोबरच्या दिवशी वंदन करण्यासाठी आलेले आहेत, सर्व वंदन करण्यासाठी आलेले आहेत। आणि जे लोक आले नसते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तिथे वंदन करू शकता दीक्षाभूमीला। म्हणून सर्वांचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा तुम्हाला म्हणते जागृत होणं फार महत्त्वाचं आहे। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय महाराष्ट्र।